बाळासाहेब ठाकरे यांना देखील मी मानाचा मुजरा करतो। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना देखील मी या ठिकाणी श्रीवार मानवंदना करतो। बांधवांनो, आज मी या त्या वेशभूषामध्ये आहे। आज जो माझा हा अवतार आहे, हा अवतार हा काही जाणून बुजून नाही किंवा आम्हाला खरोखर याड लागले आम्ही पागल झालो म्हणून देखील नाही, तर हा जी वेशभूषा आहे फक्त ह्या लोकांनी त्याची मर्यादा ओलांडलेली नाही। हे जे लोक आहेत भूमिदार, खरं तर त्यांची परिस्थिती ही झालेली आहे, त्यांच्या अंगावर कपडे घालणे इतके सुद्धा त्यांच्याकडे खरोखर कपडे नाही। ही माझ्या अंगावरची वेशभूषा आहे, हे जे माझे घातलेले कपडे आहेत, हे जे टिकाव आहे, ही एक निशाणी आहे की हा या शिरूर तालुक्यातील या ज्ञानराजामध्ये गोड बोलून केशीच्या हवामध्ये बोलून त्यांना चहा कॉफी नाश्ता देऊन खरोखर तर ह्या कुठेने बसवलेला आहे। जर समजा या सरकारमधल्या जे शिष्टमंडळ तुम्ही चालवत आहेत, आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला या ठिकाणी मी नम्रतेने विनंती करतो, आजची परिस्थिती जी आहे ही इतकी बिकट परिस्थिती आहे, या लोकांना आज दवाखान्यात जायचं म्हणलं तर ह्या लोकांना पैसे नाही। या सर्व या लोक आहेत, ह्याच्या आजी आहेत, आजी पुढे या तुम्ही इकडे पुढे ह्या ज्या तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवतो, ह्या ज्या माझ्या आजी आहेत या वयाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत, या माता भगिनी आहेत, इथे काही लोक आहेत या आजीसारखेच अंतिम टप्प्यामध्ये लोक आहेत। यांना भविष्यामध्ये या ज्ञानराजामधला जर समजा पैसा यांना आता 15-20 दिवसात जर भेटला नाही तर या आजीच्या मनगटामध्ये इतके ताकद नाही राहिलेली, गुडघ्यामध्ये एवढी ताकद नाही की कुणाची तरी जाऊन मोलमजुरी करून आपल्या नातवंडाचं आपलं प्रपंचाचं भागवायची त्यांच्यात अजिबात इच्छा नाही, ताकद नाही, शक्ती नाही। या सरकारमधल्या प्रत्येक नेत्यांना माझं एक नम्रतेचं विनंतीचं आव्हान आहे। आज अधिवेशनाचा 6वा दिवस आहे, दिवाळी अधिवेशन झालं, आता हे पावसाळी अधिवेशन आहे। तुम्ही शासन चालवता कसं हा एक मोठा प्रश्न आहे। एखाद्या चहावाल्याच्या अकाउंटवर जर समजा 50-60 हजार रुपये, लाख रुपये, 2 लाख रुपये जर समजा हेराफेरी झाली तर तुम्ही त्याच्यावर वाच ठेवता, तुम्ही त्याची चौकशी लावता की बाबा तुझ्याकडे 1.5 लाख रुपये आले कुठून, तुझे पैसे आणले कुठून, त्याची तुम्ही लगेच चौकशी लावता। मायबाप जनतेला या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन मी विनंती करतो, बाबांनो, तुम्हाला खरोतर हा एवढा मोठा विषय आहे, तुम्ही जर समजा या सुरेश कुटेला अभय दिलं नसतं, मला पेनाने रक्कम काढता येणार नाही, पेनाने वहीवर मला ती रक्कम लिहिता येणार नाही, एवढी मोठी ती रक्कम आहे। एवढा मोठा हा ज्ञानराजा मल्टीप्लेक्समधून एवढा मोठा व्यवहार हेराफेरी झालेली आहे। जर तुम्ही एक चहावाल्याची चौकशी लावता, करोडो रुपयाची हेराफेरी होऊन अनेक वर्ष हा माणूस तुटीत राहिला, ह्या गोरगरिबांना कुणाचं पोट टाकून पूर्ण हात छाटला आहे, तरी देखील तुम्हाला या बँकेवाल्याला, ह्या सुरेश कुटेला तुम्हाला तुम्ही याला संरक्षण देता आणि गोरगरीब लोकांचे पैसे हडप करण्यामध्ये तुम्ही देखील एवढेच गुन्हेगार आहात। खरं तर भाजपमधल्या पदाधिकाऱ्याला, आमदारांना लाज वाटायला पाहिजे। एखाद्याने सुद्धा आजपर्यंत या सुरेश कुटे, ज्ञानराजा या गोरगरीब लोकांच्या बद्दल
या सत्तेमधल्या एकाही लोकांना लाज वाटली नाही की त्यांनी हा विषय हातावर घेतला नाही. खरं तर हे तुमचं काम आहे. या शिरूर तालुक्यामधील या आजीचं वय बघता मला देखील इतकं वाईट वाटतंय की याच्यानंतर यांच्याकडे पैसे देखील येणार नाहीत. हा शेवटचा टप्पा आहे यांचा. जर ज्ञानराजामधले पैसे भेटले नाहीत तर प्रत्येक ठेवीदारामध्ये कुणी आजारी आहे, कुणी कॅन्सरच्या बिमारीने आजारी आहे, वेगवेगळ्या बिमाऱ्या लागलेल्या आहेत. काही लोकांना रात्रीच जाग येते, सावळल्यावणी करत आहेत. रात्रीच हे म्हणत आहेत उघडली बँका उघडली, चला बँकेत पैसे वाटप आहेत असे यांना स्वप्न पडू लागलेत. हे पागल लोक व्हायला लागलेत. तरी देखील तुम्हाला हा अधिवेशनामध्ये विषय मांडता येत नाही. खरं तर हा एवढा मोठा विषय आहे. या चालू पावसाळी अधिवेशनाच्या मध्ये तुम्ही हा तारांकित विषय घेतला पाहिजे. तुम्ही का तारांकित घेऊ शकत नाही? अरे ती माझी अवस्था आहे, मी जे माझ्या अंगावर कपडे फाटलेले आहेत, ही अवस्था सर्व शेतकरी बांधवांची झालेली आहे. या शिरूर पेठेमध्ये जेवढे व्यापारी आहेत, जेवढे दुकानदार आहेत, जेवढे या ज्ञानराजा बँकेमध्ये जेवढे गुंतलेले जेवढे फसलेले आहेत, हे व्यापारी देखील शेतकरी आहेत. कुणी शेती घाण ठेवलेली आहे, कुणी शेती दुसरी विकून कापड दुकान टाकलेलं आहे, ते पैसे या बँकेमध्ये आहेत. शेतकरी बांधवांनी शेती विकून कुठेतरी त्यांना चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची होती म्हणून त्यांनी शेती विकून 4-8 दिवसासाठी ह्या सुरेश कुटेंनी फसवलं. या कर्मचाऱ्यांनी ह्या लोकांना सगळ्यांना फसवलं गोड बोलून आणि ह्यांचे पैसे बँकेमध्ये ठेवायला लावले. असे कितीतरी शेतकरी आहेत की स्वतःची जमीन विकून दुसऱ्या ठिकाणी जमीन घ्यायची होती. पण ह्या ज्ञानराजाने कामाला ठेवलेले सगळे मॅनेजर यांना सुद्धा फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. जेवढा सुरेश कुठे गुन्हेगार आहे, जेवढे ज्ञानराजामध्ये जेवढे कर्मचारी आहेत, हे देखील तेवढे गुन्हेगार आहेत. कारण ह्या सर्व गोरगरीब लोकांना यांनी फसवलेलं आहे. गोड बोलून गुळाचं बोट घालून गुळाचं बोट टाकून या सर्व ठेवीदारांना फसवलेलं आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, एक नम्रतेची विनंती करतो. या शिरूर तालुक्यातील या ज्ञानराजामध्ये जेवढे ठेवीदार आहेत, या सुरेश कुटेंनी जेवढ्याला फसवलेलं आहे, या सगळ्याच्या पायाला हात लावून तुम्हाला एक नम्रतेची विनंती करतो. या अधिवेशनामध्ये हा विषय तुम्ही तारांकित करून तुमच्या पद्धतीने तुम्ही ह्या लोकांना पैसे देण्याचं काम त्वरित करावा. तुम्हाला एवढ्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या घटना घडल्यात, तुम्ही त्या निकाली काढल्यात. मग सुरेश कुटे इतका मोठा ह्या लोकांना फसवत होता, एवढं मोठं त्याचं टर्नओव्हर होत होतं. या ज्ञानराजा मर्चंटाईज बँकेचं एवढं मोठं टर्नओव्हर आहे, मग तुम्ही त्यावेळेस त्याला का साथ दाखवलं नाही की बाबा हे पैसे आणले कुठून, हे पैसे कुणाचे आहेत, एवढे मोठे टर्नओव्हर होतंय तसं तू आणतो कुठून, तुमचं विचारायचं काम नाही का? तुम्ही आजपर्यंत विचारलं नाही. या लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून या ठिकाणी मी एवढंच बोलतो, तुम्ही हा विषय पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित करा आणि ह्या लोकांना जेवढं लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करा. अन्यथा शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने लोक फक्त मंत्रालयावर जाऊन जाळ्यावर उड्या हाणतात. मी ह्या लोकांसाठी तुमच्या सगळ्यांच्या समोर एक साक्षी मानून सांगतो की त्या मंत्रालयावरून उडी खाऊन मी माझं स्वतःचं जीवन संपल्याशिवाय राहणार नाही. याच्यापेक्षाही तुम्हाला जर समजा वाट बघायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये मी 100% हा विषय हाताळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हा अधिवेशनामध्ये विषय तारांकित करा आणि या शिरूर तालुक्यातील सर्व गोरगरीब ठेवीदारांना या सुरेश कुटेंनी फसवलेला आहे. या फसवणुकीमधून या लोकांना पश्चाताप करण्या अगोदर तुम्ही या ठेवीदारांचे पैसे देऊन या ठेवीदारांना न्याय देण्याचं काम करा. अन्यथा तुम्हाला शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तीव्र स्वरूपाच्या आंदोलनासमोर जावं लागेल. या ठिकाणी मी थांबतो. आंदोलन आत्महत्या संपलेलं नाही तर पांडुरंगाला या सगळ्याच्या वतीने विनंती करायची आहे की पांडुरंग या सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी येऊन आम्ही पांडुरंगाला साजरे घालणार आहोत की येणाऱ्या एका महिन्यामध्ये हा विषय तुम्ही घेऊन सगळ्यासमोर पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय घेऊन हा प्रश्न तारांकित करून या गोरगरीब लोकांना तुम्ही न्याय देण्याचं काम करता अशी अपेक्षा करतो.